राम राम मंडळी, कलम 302 विभाग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। विषय गंभीर तिथे शेलार मामा खंबीर। आज ही बळकथा तुम्हाला सांगण्याचा योग आलाय आणि महत्त्वाचं म्हणजे कुठे बी डोकं देत नाही बिगर चुंबळीचं आपण। जिथं सत्यता आहे, जिथं वास्तव आहे तिथं डोकं लावायचं। ज्याचे घटनेचे रेकॉर्ड डायरेक्ट शासन दरबारी आहेत तिथं डोकं लावायचं। घटना काय आहे तुम्हाला सविस्तर सांगतो। पश्चिम बंगाल आणि झारखंड म्हणजे पूर्वीचं बिहारचाच भाग होता, पण ते आता वेगळं काढलंय थोडं। ही जी दोन राज्य आहेत, ह्या दोन राज्याला जोडणारी रेल्वे लाईन आहे आणि आत्तापासून नाही। कलकत्त्यात तुम्हाला माहिती इंग्रजांचं लय मोठं सामर्थ्य होतं। कलकत्त्यात, दिल्लीत होतं, गोव्यात होतं, तसं ते कलकत्त्यावरून दिल्लीला जोडण्यासाठी तो रेल्वे ट्रॅक, जुना रेल्वे ट्रॅक टाकला होता त्यांनी। घटना चालू होती 1958 पासून। 58 साली एक महिला आहे तिथालची आणि गावाचं नाव आहे देगुल कोडाई। रेल्वे स्टेशन पण तिथं त्यांनी बांधलं। रेल्वे गेल्यावर देगुल कोडाई रेल्वे स्टेशन। ती महिला तिथून 8 किलोमीटर अंतरावर राहणारी, नवरा मिलिटरीमध्ये। दुर्दैवाने गोळी लागून त्याचा मृत्यू झाला, पण तिला मुलगा होता। मुलगा साधारण 8, 9, 10 वर्षाचा, 12 वर्षाचा असं बहुत, म्हणजे थोडा कडीत झालता थोडा। तो काही कामानिमित्त कलकत्त्याला गेला आणि तिथे शिक्षणासाठी थांबला। 6 महिने ते शिक्षण केल्यानंतर त्यांनी आईला त्यावेळेस तार होती, तार पाठवली की मी येतोय, मला न्यायला ये। त्यांनी साडी घेतली आईला, बांगड्या घेतल्या, चपला घेतल्या, फुल पोशाख निघाला। एक ट्रेन आहे, तर टायमिंग आहे रात्रीचं 12 वाजून 10 मिनिटाचं। 12 वाजून 10 मिनिटांना जशी ती ट्रेन आली, ती थांबली, तिचा मुलगा उतरला नाही। ती जी आई होती त्या आईने गोडधोड स्वयंपाक केला। आता आपल्याकडं गोडभजी म्हणतात, बऱ्याच जणांनी आमच्याकडं त्याला गुलगुली म्हणतात। हा प्रकार असा आहे की बेसन पीठ, त्यात थोडं गव्हाचं पीठ टाकायचं, मिक्स करायचं दोन्ही, गूळ टाकायचं, गूळ, ते कांदा बिदा तसलं नाही, गूळ टाकायचा आणि त्याची भजी काढायची, गोड भजी। ती गुलगुली केली, त्या भागात ते फेमस आहे पदार्थ। आणि त्याच्या आवडीची त्यो आली, पोरगा आलंच नाही। काय झालं ती आई बेचैन झाली। कालच्या स्टोरीत आपण भिकारचोडबाईने पोरग मारलेली घटना पहिली, आता ही घटना बघा, ममता काय असते। पोरगा आलं नाही, स्टेशन मास्तर चौकशी केली। ते म्हणले आधीच्या स्टेशनला एक माणूस निष्ठून पडलाय, तो तुमचा मुलाचे का बघा गाडीतून खाली, आणि मेलाय जाग्यावर। गेली तर त्याचंच पोरग होतं। तिचं काळीच फाकलं तुम्हाला सांगतो। नवरा गेला, पोरग गेलं, जगण्याचा आधार संपला। इतकी टेन्शनमध्ये आली की ती चलत चलत ते मुलाचा मृतदेह सोडून त्या रेल्वे ट्रॅकने चालायला लागली। आणि ती कुठं आली? देगुल कोडाई तिथंच आली, त्या रेल्वे स्टेशनवर। तिथंच एका काठी खाली बसून राहिली। डोक्यात विचाराचं कावर मारलं, डोकं थोडक्यात क्रॅक झाल्यासारखं, त्याला मानसिक धक्का बसला होता। गाडी आली, उभी राहिली की ती उठून पळत जायची गाडीपाशी आणि बघायची तिचा पोरगा आलाय का। परत त्या काठेखाली येऊन बसायची, काठेखाली म्हणजे झाडाखाली येऊन बसायची। आता ती काय कोणी लक्ष दिलं नाही त्या गोष्टीकडं। बरोबर रात्री 12-10ची वेळ झाली, परत गाडी आली की तिने त्या गाडीखाली जीव दिला। किंवा ती आडवी पळाली असेल म्हणा, गाडीने उडवली म्हणा, काही कवाय ना, अशी करत गेली, माझा पोरगा, डोकं हल्ल्यावर काय एकदा, पण बाई खालाच झाली, तुकडं झालं। त्या मोहनदास आणि मीनादास नावाचं जोडपं स्टेशन मास्तर म्हणून त्या देगुल कोडाई स्टेशनला होतं राहायला। पाठीमागं रूम होती त्यांना राहायला शासनाने केलेली, आणि नोकरीला पोस्टिंग तिथं झाल्यामुळे तिथंच होते ते। त्यांचं काम काय, हिरवा झेंडा, लाल झेंडा, रेल्वे ट्रॅक तेवढ्यातला चेक करणे, असा विषय। ती मरून गेल्याच्या नंतर ह्यांनी ते सांगितलं, अशी बाई मेली, असं तसं झालं। तिचं शासकीय यंत्रणेने तिचं करून टाकलं काय करायची ती, काळं वाटोळं। आपल्याला कशी बावकी करते काळं वाटोळं, तसं। ती गेल्यानंतर काही कालावधी गेला, साधारण 12 महिन्याचा। हा जो स्टेशन मास्तर आहे मोहनदास आणि मीनादास, रात्री, आता त्यावेळेस 7
ट्रेन रोजच्या येत होत्या रात्रीच्या दिवसात धरून एकूण 7. 12-10 झाले की ती गाडी आपली हिरवी झेंडी लावायला तो यायचा ना, असा हिरवा झेंडा धरायचा. हिरवा झेंडा असा धरण ती गाडी जोरात पळून जायची, पण त्याच्या पाठीमागं ती बाई स्पीडने पळायची. ते बाईचं भूत. त्यांनी बघितलं, चायला आपण तर पेलो नाही काय नाही, ही बाई कस काय मागं पळती. त्या डोक्यात आलं की बाई तिची. मग ती गाभारलं जरा. बायकोला म्हणले असा असा विषय. मग त्यांच्याकडे देवीची पूजा जी असेल ते म्हणले काय नाही होत, आपण घाबरू नका. दोघे घाबरले ते. पण ती 12-10 वाजले दुसऱ्या दिवशी परत तीच गाडीच्या पुढं कधी कधी इतक्या स्पीडने पळायची, गाडीच्या कारण थांबा नव्हता. गाडीच्या पुढं गेली तिथं गाडीहून उडी मारायची पलीकड, गाडीहून उडी मार नाही शिवायची. असलं भयानक त्याला दिसायला लागल्या. तो म्हणला आपल्यालाच जागृतीमुळे ह्याच्यामुळे होत असं. बायकोला घेऊन म्हणला तू सावध राहा बरं मायाबरोबर, चल तू. हे मीना दासला घेऊन तो दाखवायला गेला, हिरवी झेंडी दाखवली. मला तुला काय दिसतंय का बघ बरं. तर ती म्हणली अयो ती बाई कशी काय पळती. मी दोघाला दिसते. म्हणजे याला वाटलं खरं आहे बा, आता ही बेकार काम आहे. रात्री 2:45 वाजताची ट्रेन होती. त्या 2:45च्या ट्रेनला हा बाहेर निघाला. आता ती डोक्यातच ह्याच्या भीती बसलेली. एक दिवस असा 2:45 वाजता बाहेर निघाला झेंडी दाखवायला, ते झेंडा दाखवायला. तर एका ह्याच्या खाली तिथं झाड होती, बसली होती झाडाच्या खाली. तिथं ती अशी मुरून बसलेली. याच्या डोक्यातच बसले बा, ती मारण्याचं घाबरायचं. त्यांनी वर ऑफिसला तक्रार केली की कृपया काही अडचणीमुळे, कारण हे काही सांगता येत नाही गव्हर्नमेंटला, असं असं म्हणतात. मग म्हणतात येडं झाले द्या कोण याला, एखादं ॲक्सिडेंट करीन. काही अडचणीमुळे मला बदली हवी आहे. कशाची बदली काय काय बदली काय नाही, इथंच राहतो. हा असा विषय जवळजवळ 5-6 महिने चालला. ती बाई नंतर आजूबाजूला दिसणे, कधी कधी खिडकीतून बघायची त्याच्या दोघांच्याकडं, दार वाजवायची. पण डायरेक्ट हल्ला अटॅक त्याच्या कधी केला नाही त्यांच्या. काही काळ निघून गेलं. ही नवरा बायको इतकी घाबरली की एक दिवशी सकाळी झेंडा नाही काय नाही काय नाही, कुठल्याच गाड्याला 2:45च्या गाडीला झेंडा नाही, तो काय बाहेर आलाच नाही. मग गाडीतलं ते वॉकी टॉकी असती त्याच्यावरून सांगण्यात आलं की काय झाले बघा, ही येत नाही बाहेर असतं. दरवाजा उघडला तर हा जो मोहनदास आणि त्याची बायको मीनादास मेलेल्या अवस्थेत खाली पडली होती. दारातच ती बी. उचलली, त्यांना PM केले व्यवस्थित. डॉक्टरचा रिपोर्ट असा होता, यांना विषबाधा नाही, यांना कुठं मारहाणीची खून नाही, यांचं काही नाही याला. मग गेले कशामुळं, तर सायन्सनुसार त्यांनी बनवला. हृदय बंद पडल्याने. म्हणजे माणूस जर जास्त घाबरला का आपण छाती धडधड म्हणतो, हा ही भीती इतकी बेकार आहे माणसाला. ती काय त्या बाईने त्यांना घाबरवलं किंवा काय केलं, पण ही दोघं खलास. आता याचं काय फक्त अंतिम रेकॉर्ड ते फाईलला आहे अजून ओल्ड. आज केलं तरी ते फाईलला आहे तिथं, म्हणजे स्टेशन ऑफिसला. ही घटना घडल्यानंतर मात्र पोलीस प्रशासनाने सांगितलं असा असा विषय आहे बा इथं. बरीचशी लोक बी काही त्यांना पण ती बाई पाळताना दिसते बा गाडीच्या माग. गाडीच्या पुढं उड्या मारते, कधी आत जीव देते, गुप्त होते. सगळ्या ड्रायव्हरला सुद्धा हा विषय माहिती. तिथं गाडी आली की लोक गाडी पाळवायची मोकार. हा दार खिडक्या सगळे बंद करायची. सगळ्याला माहीत झालं, पण कोण काय बोलत नव्हतं. ते स्टेशन मास्तर ठेवणंच सरकारने बंद करून टाकलं. काही अपरिहार्य कारणामुळे. नोंद बघा कशी करतं सरकार. कारण जादू टोना, तुमचा अंधश्रद्धा, ह्याच्याशी संबंधित विषय हा, याला कायद्यात थारा नाही. मग लिहायचं काय, काही अपरिहार्य कारणामुळे स्टेशन मास्तर नियुक्ती नाही, असा शेरा. वरच्या अधिकाऱ्यापर्यंत सगळं माहिती. बंद 1, 2, 3, 4 वर्ष बंद नाही. ते स्टेशन 1960 पासून 2009 पर्यंत बंद राहिलं. 11 ट्रेन अजूनही ये जा करतात, पण त्या ट्रेनवर रात्री थांबण्याचं ते त्याच्या साईडच्या गावकऱ्यांचं कोणाचीच ताकद नाही. त्या बाजूने सुद्धा कोण रस्ता होता, तिथून रात्री सुद्धा कोण जात नव्हतं. अशी परिस्थिती. इतकी भयान दहशत एका आईची एका मुलासाठी तिथं होती. आज 2 जीव तर गेलंच होतं. प्रचंड भीती. आता 2009 साली काय झालं, ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री, ही ममता बॅनर्जी थोडं त्याच्यात अवतारी इंदिरा गांधीचा ध्यानात ठेवा. ती जरा
माटी माणूस तो एक वेगळा विषय होऊ शकतो. हा, पण चुकीच्या माणसांना सुद्धा सपोर्ट करणारी बाई असं पण तिची ओळख आहे, ध्यानात ठेवा. त्या बाईने काय केलं म्हणले असं नाही, ती तडकाफड केंद्र नाही योगी आदित्यनाथ सारखं असं नाही, स्टेशन मास्टर टाकायचं वरून ऑर्डर म्हणल्यावर काय मंत्री बोलेन दल हाले. गोरगरिबाच्या महारवात माझ्या जमिनी खाल्ल्या तरी मंत्री येते, ताकद आहे का तुमची आमची बोलायची काय? वरून क्लीन चिट ओके, काय नाही. ज्यांनी 99% दोषी आहेत तो निर्दोष, फक्त 1% आहे त्याच्यावर केस दाखल. हे असंच चालायचं, कुणी कुणासंग नाही बोलायचं, हे असंच चालायचं, अंधेरा कायम राही, बाकी डोक्याला ताण करायचं नाही. आता इथं विषय असा झालाय, आलं बा 2 स्टेशन मास्तर, मग म्हणले असं करा ना, ह्यांनी आता रेल्वे जो कर्मचाऱ्यांना पगार लय असतो बरं का, सगळे लाखाच्या 6 लाखाच्या पुढं. आणि त्यात बिहाऱ्यांचा संख्या सगळ्यात जास्त आहे, कारण लालू प्रसादने सगळे बिहारी भरलेले त्याच्यात, ध्यानात ठेवा. इथं त्यांनी डोकं लावलं, म्हणला एवढा पगार आहे ना, सोबत पाहिजे ना, आण मावशीला आण काकाला आण मावस भावाला. त्यांनी 2-4 तर सांभाळायला सुरुवात केली बा, तिथं नवीन त्याची नियुक्ती झाली त्यांनी. त्याच्यानंतर अजून रेल्वेने 1 कर्मचारी वाढवला तिथं राहायला, 10-12 जणांचा ग्रुप राहिला. सावध, काय डोक्याला ताण नको म्हणले, सावध. 2009ला चालू झालेलं हे देगुलवाडा स्टेशन 2025 आजच्या तारखेपर्यंत चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या महिलेला मुक्ती मिळाली म्हणा, काय विषय झाला म्हणा, पण ह्या महिलेचं बूथ 2009 पासून 2025 पर्यंत अजिबात तिथं दिसलेलं नाही, तिचा आत्मा दिसलेला नाही, काही नाही, आमोशाला सुद्धा नाही. हा विषय काय असेल, पण आजच्या डेटला ह्या स्टेशनवर पण अजून पब्लिक येत नाही, पब्लिकच्या लोकांनी भीती गेलेलं नाही, गाडी सुद्धा थांबते एक. पण 12-10ची ट्रेन रात्रीची अजूनही जाते, फास्ट जाते, पण अजून त्यांना काय कुठे दिसलेलं नाही. स्टेशन मास्तरला सुद्धा जिवंत आहेत बिचारे, त्यांचा बी काय प्रॉब्लेम नाही. ही स्टोरी तुमच्यापर्यंत सांगणं एक भयकथा म्हणून मला गरजेची वाटली, का त्याच्या सत्यता, त्याचे पोलीस रेकॉर्ड आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे शासकीय नोंदी पण आहेत, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत ही सांगितली. रामकृष्ण हरी माऊली.